आणि त्या इंडियाच्या मीटिंगसाठी जी काही पूर्वतयारी करावं लागतं त्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो होतो। पवारसाहेबांनी बँगलोर आणि पटना या ठिकाणी त्या 2 मीटिंग झाल्यात, त्याच्याबद्दलचं त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला। महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून मुंबईमध्ये होणाऱ्या इंडियाच्या मीटिंगमध्ये व्यवस्थित आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल त्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं। फोनवर साहेबांशी बोललेत आणि त्या पद्धतीनं या पुढच्या शनिवारी 11 वाजता पुन्हा या पुढच्या तयारीसाठी ही मीटिंग घेण्यात येणार आहे। जवळपास अनेक राज्याचे मुख्यमंत्री, विविध जे राज्य पक्ष आहेत त्यांचे सगळे नेते, असे 100च्या वर असे सगळे महत्त्वपूर्ण नेते मुंबईला येतील अशा पद्धतीचा अंदाज त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून चांगली मीटिंग व्हावी या पद्धतीचा या पूर्वतयारीसाठी ही मीटिंग आज आम्ही घेतलेली आहे। नाही, आपल्याला सुरुवातीलाच आम्ही सांगितलं की एकदम जे काही विधिमंडळाचं व्यवस्था असतं त्या व्यवस्थेमध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार विरोधीमध्ये त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो। आज काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार असल्यामुळे विरोधी पक्षाचा नेता हा काँग्रेस पक्षाचाच होणार आहे आणि या पुढच्या आठवड्यामध्ये विरोधी पक्षाचा नेता आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण महाविकास आघाडीबाबतचे प्रश्नचिन्ह होतं, राष्ट्रवादी फुटल्यानंतर नेमकी भूमिका काय आहे? कारण शरद पवारांचे पुढे दौरे झाले नव्हते, चित्र स्पष्ट होते का महाविकास आघाडी एकत्र असणार का? पुढच्या बैठका कधी असणार? नाही, 15 ऑगस्टच्या नंतर जवळपास दौरे सुरू होतील। आता पाऊस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडतो आहे आणि अशा वेळेस पवारसाहेबांचे जे दौरे होते ते त्यांनी रद्द केलेले होते। ते आताच सांगत होते की 15 ऑगस्टच्या नंतर त्यांचेही दौरे होतील, काँग्रेसचे पण दौरे सुरू होतील, उद्धव ठाकरे साहेबांचे होतील आणि निश्चितपणे महाविकास आघाडी ही ताकदीनं जनतेच्या समोर महाराष्ट्रामध्ये पुढे जाईल। पण लोकसभा जागांबाबत आपल्या पहिल्या बैठका सुरू होत्या, त्यानंतर राष्ट्रवादी कुठे परत या सगळ्या गोष्टींची कधी चर्चा होणार? नाही, याला वेळ आहे थोडासा। प्रत्येक पक्ष आपलं आपलं होमवर्क करत आहे आणि त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचं होमवर्क एकदम मजबूत झाल्यानंतर मेरिटच्या आधारावर हा सगळा निर्णय घेतला जाईल हे आम्ही सुरुवातीला सांगितलेलं आहे। अजून निवडणुकीच्या प्रक्रियेला वेळ आहे आणि काँग्रेस पक्षाने याच्यावरच्या 4-5 मिटिंगा घेतल्यात। आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे आमचे सगळे नेते बोलावून घेतलेत, काही सर्वे आम्ही करून घेतलेत। त्याच्या आधारावर ज्या पक्षाचं ज्या लोकसभेमध्ये जे उमेदवार मजबूत असतील त्या पक्षाला सगळ्यांनीच ताकद द्यायची अशा पद्धतीचा निर्णय होईल, त्या पद्धतीची तयारी सुरू आहे। सर, हिंदी में बताइए आपकी मीटिंग में फोनवर शरद पवार साहेब त्यांच्याशी बोललेत आणि जवळपास हे आमचं MBA जे आहे या मुंबईला जे इंडियाची मीटिंग होणार आहे, MBA हा त्याचा होस्ट राहणार आहे आणि मग सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय काय राहणार आहेत त्याबाबतचं हे मीटिंग होती। त्याच्यामुळे या इंडियाच्या मीटिंगसाठी ही मीटिंग होती, त्याच्यामुळे पवारसाहेबांनी त्यांच्याशी फोनवर बोलले। आपण बँगलोरला जेव्हा आता इंडियाची मीटिंग झाली त्यावेळेस आपण पाहिलं तो सोनियाजी असतील, उद्धव ठाकरेजी असतील, राहुलजी असतील, हे आपण पाहिलंच आहे। त्याच्यामुळे आता MBA हा आहे महाराष्ट्राचं, हे इंडियामध्ये सामील आहे। त्यामुळे
BJP ज्या पद्धतीनं बहुमताच्या जोरावर देश विकण्याचं काम करत आहे, देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवत आहे, या देशाला गरीब बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून इंडियाने डिसाईड केलं, इंडिया वर्सेस NDA अशी ही भूमिका आमची आहे आणि तिला ताकदीनं लढण्याची भूमिका. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आमचं मुख्यमंत्री नाही, त्यामुळे आम्ही जाणार नाही. आता भूमिका बदलताना पाहायला मिळते. तुमचा गैरसमज हे आपण आता कालच आपण दूरदर्शनच्या माध्यमातून, त्यामुळे आज देश वाचवण्यासाठी, देशाची संविधानिक व्यवस्था वाचवण्यासाठी नरेंद्र मोदीच्या सरकारला कशाला तसं उत्तर देण्याची भूमिका ही सोनिया गांधीजींनी घेतलेली आहे. आणि म्हणून आघाडीच काँग्रेसच्या वतीनं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला. संभाजी भिडे हा भाजप आणि थोर पुरुषांना ज्या लेवलवर जाऊन घाणेरडं बोलतोय, मग महात्मा गांधी असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले करतात. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री त्यांनी सावित्रीबाई फुले जे काही सोशल मीडियावर आलेलं होतं त्याच्यावरचा एक प्रश्न लागला. अशा लोकांना आणलं पाहिजे. एखाद्या नेत्याच्या बायकोबद्दल काही बोललं गेलं, त्याला तातडीनं पकडलं जातं आणि झालेलं आहे. निवेदन आज आलेलं नाही. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जो मुद्दा सकाळी उपस्थित करून त्याच्यावर कारवाई करण्याचं, त्याला अटक करण्याची मागणी केलेली होती, पण ते निवेदन करण्याच्या वर तो प्रश्न सुटला. पण निवेदन अशा वेडेंवर काय कारवाई सरकार करेल ते बुधवारी आम्ही सरकारकडून या गोष्टीचा हिशोब घेतल्याशिवाय शांत बसणार. महाराष्ट्रामध्ये अनेक दंगली घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हे विधान महाराष्ट्रामध्ये अनेक दंगली घडल्या, अनेक गोंधळ झाला, अशामध्ये संभाजी भिडे यांचं हे वक्तव्य करणं. सरकार संभाजी भिडेच्या पाठीशी आहे. सरकारच्या वतीनं सरकारमध्ये आता आम्ही बुधवारची वाट आम्हाला पाहू देऊ नका सरकारने, मी तुमच्या माध्यमातून सांगतोय. या 2 दिवसात संभाजी भिडेला अटक करून त्यांच्यावर या पद्धतीनं राज्य आणि सरकार त्याच्या संभाजी भिडेच्या पाठीशी आहे. हे सगळं करायला सरकार लावते आहे, हे त्याच्यामध्ये सिद्ध होईल. पालकमंत्र्यांना पालिकेमध्ये दालन दिलं होतं, त्याला तुम्ही विरोध केला होता, मात्र आडवे आल्यास तरी आम्ही थांबणार नाही असं आता पालकमंत्री मंगल प्रभात जोडा म्हणताय. असुरी बहुमत